झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला असं म्हणणारे एक ना एक दिवस झुकतात, नव्हे त्यांना झुकावंच लागतं. कायद्यापुढे तर नक्की झुकावं लागतं. बघा, न्यूज चॅनलचा कॅमेरा दिसला की काही वाटेल ते बरळण्याची सवय काही राजकीय नेत्यांना झालेली असते. प्रसिद्धीचा झोत आपल्यावर पडावा यासाठी राजकारणातले काही नेते सतत अविरत म्हणा हवं तर पण त्याची धडपड चालू असते. काहीतरी मोठं आणि एखादं भडक विधान केल्याशिवाय किंवा मग आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी उंचीवर असणाऱ्या एखाद्या बड्या नेत्याच्या बद्दल काहीतरी आक्षेपार्ह, काहीतरी टीकात्मक बोलल्याशिवाय पाहिजे तशी प्रसिद्धी मिळतच नाही असं काही नेत्यांना वाटत असतं. आणि बघा, ते खरं सुद्धा असतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असे वाचाळवीर असतातच, आहेतच. तर काहींना असं बरळण्यासाठी विरोधकावर, नको आपण तो शब्द वापरू नये, पण अशी बडबड करण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांना पाळलेलं सुद्धा असतं. अशा वाचाळवीरांची संख्या अलीकडे भारतीय जनता पक्षामध्ये जरा जास्त झालेला आहे. शिंदे गटाची असा भरणा आहे. खर तर कोणाची नावं घ्यायची आपल्याला काही तशी आवश्यकताही नाही म्हणा, कारण आपण या वाचाळवीरांना, या बरळणाऱ्यांना आपण रोज पाहतो, ऐकतो. आपल्याला या गोष्टीचा त्रास सुद्धा होत असतो ना हो. आपल्याला या सगळ्या बरळ सुटलेल्या नेत्याबद्दल पुरेपूर माहिती आहे. बरं, ही मंडळी वाटेल ते बोलताना पुरावे तर देतच नाहीत, रिकामे आरोप करतात आणि प्रसिद्धी मिळवतात, बस. पण संभाव्य परिणामाचा सुद्धा हे कधी विचार करीत नाहीत. आणि मग एखादी वेळ अशी येते की शेवटी हात जोडावे लागतात, माफी मागावी लागते, प्रकरण मिटवून घ्या म्हणून मागं सुद्धा लागावं लागतं. आणि असाच प्रकार राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले नेते नारायण राणे यांच्या बाबतीत घडलेला आहे. मुंबईच्या भांडूप इथं झालेल्या कोकण महोत्सवात या नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल असं काही विधान केलेलं होतं की त्यामुळं ते स्वतःच अडचणीत येणार हे त्याच वेळी अगदी स्पष्टपणे दिसूनही आलेलं होतं. वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुद्धा त्यांनी त्या वादग्रस्त आक्षेपार्ह विधानाचा पुनरुच्चारही केलेला होता. आता हे नारायण राणे कशा पद्धतीनं बोलत असतात हे महाराष्ट्राला सांगण्याची मुळीच गरज नाही. पण निदान हे सगळं बोलताना काही खरं तरी बोलायला हवं की नको. अगदी अलीकडं म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी हे नारायण राणे काय म्हणाले होते? संजय राऊत यांना मी त्यावेळेला, म्हणजे नारायण राणे ज्या वेळेला शिवसेनेत होते त्यावेळेला मीच त्यांना खासदार बनवलेला आहे. मतदार यादीत संजय राऊत यांचं नाव सुद्धा नव्हतं, तरीही मी सगळं काही घडवून आणलं, काही खर्च केला वगैरे आणि त्यांना खासदार केलं. म्हणजे खरं तर बघा, मतदार यादीमध्ये नाव नसताना निवडणूक लढवता तरी येईल का? आणि मग तरी हे राणे म्हणतात की आपण काही केलं, म्हणजे काही म्हणजे बरंच काही, सगळं काही उचित अनुचित. आणि मग एवढं जाहीरपणे सांगितलं त्यांनी, म्हणजे खरं तर याला कबुली म्हणावं ना. मग हा गुन्हा नाही का? पण बघा, कुठल्याही यंत्रणेनं नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही आणि साधी चौकशी सुद्धा केली नाही. संजय राऊत यांनी मात्र माझगाव न्यायालयामध्ये राणे यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला. माझगाव न्यायालयानं नारायण राणे यांना समन्स पाठवलं. मात्र आपल्या विरुद्ध मानहानीचा खटला सिद्ध होत नाही असा दावा करून राणे यांनी खासदार आणि आमदारावरील खटल्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयामध्ये या समन्सला आव्हान दिलं होतं. पण राणे यांनी राऊत यांच्याबद्दल केलेली विधानं अस्पष्ट, निराधार असून त्यातून द्वेष भावनाही दिसून येत असल्याचं निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयानं नारायण राणे यांना दिलासा नाकारला. म्हणजे त्यांना दिलासा दिला नाही, त्यांची मागणी कोर्टानं काही मान्य केली नाही. त्यामुळं माझगाव न्यायालयामध्ये मात्र या घटनेची सुनावणी पुढे सुरू राहिली.
आता बघा, काल याची सुनावणी झाली आणि कालच्या सुनावणीत मात्र म्हणजे बघा, सदा न कदा मोठमोठ्या गर्जना करणारे, अहम ब्रह्मास्मी अशा थाटात वावरणारे नारायण राणे यांच्या वकिलांनी आम्हाला तडजोड करायची आहे, हा विषय सामोपचारानं मिटवायचा आहे असं न्यायालयानं सांगितलं. सांगावंच लागणार. पुरावा असता हे सगळं सत्य असतं तर तडजोडीचा विषय नारायण राणे यांच्या बाजूने आलाच नसता मुळात. मात्र असा तडजोडीचा कुठलाही प्रस्ताव नारायण राणे यांच्याकडून आपल्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आला तर बघू, त्यावर विचार करू, असं संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यामुळं या खटल्याची सुनावणी सध्या तरी 10 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली गेली. आधी एवढा मोठा धक्कादायक, खळबळजनक, आक्षेपार्ह, वादग्रस्त अशा पद्धतीचा दावा करून नारायण राणे यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आता मात्र संजय राऊत यांच्या पुढे हात जोडण्याची वेळ नारायण राणे यांच्यावर आली. शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरावं असं म्हणतात. पण राजकारणातल्या अनेक नेत्यांच्या जिभेला हाड नसतं आणि मग झुकेगा नाही साला असं सतत म्हणणारे एक ना एक दिवस झुकतात. कायदा त्यांना झुकवतो. बरोबर आहे ना मित्रांनो? काय म्हणाल तुम्ही जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.